नमस्कार श्रोते हो. श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहेंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. श्री गजानन विजय कथासार अध्याय 12. महाराज तर चिंतामणी म्हणजे मनातील जाणणारे आहेत. भक्ताच्या मनाची अवस्था त्यांच्यापासून लपून राहील का? बच्चूलाल अग्रवाल अकोल्याचा धनसंपन्न होता. मनाने सुद्धा तो उदार होता. त्याच्या कानावर लक्ष्मणपंत जे कारंजाचे होते त्यांची हकीकत समजल्यावर नक्की महाराजांच्या कृपेने असे घडले का हे पडताळायला पाहिजे असा विचार तो मनी करीत होता. असेच एकदा महाराज अकोल्याला आले आणि बच्चूलालाच्या घरी येऊन त्याच्या ओट्यावर बसले. ते बघताच बच्चूलालाला समजले की महाराज नक्कीच साक्षात्कारी आहेत. आपण कधीच या शंका घ्यायला नको. त्याला या विचाराने खूप आनंद झाला की महाराज आपल्या घरी आले आहेत. तो महाराजांना म्हणाला, महाराज, मला खूप आनंद झाला आहे आपल्या येण्याने. आपली पूजा करावीशी वाटत आहे. असं ऐकताच महाराजांनी आनंदाने मान डोलावली. बच्चूलालाने लगेचच षोडशोपचार पूजेची छान तयारी केली. प्रथम मंगलस्नान घातले. नानाविध उटणी लावून मग वस्त्र परिधान करण्यासाठी जरीचा पितांबर नेसवला. शालजोडी अर्पण केली. काश्मीरी जरीचा एक रुमाल अर्पण केला. गोफ घातला गळ्यात. सलकडी घातली हातात. हाताच्या दाही बोटांमध्ये अंगठ्या घातल्या. बहुमोल हिऱ्याची वाकी घातली. रत्नजडीत सुरेख कंठी महाराजांना घातली. नैवेद्यासाठी तर जिलबी, राघवदास लाडू, पेढे अगदी जय्यत तयारी. त्रयोदश गुणी विडे एका तपकात पुढे ठेवले महाराजांच्या. अष्टगंध, सुवासिक अर्गजा अत्तरे अंगभर लावली. गुलाब पाणी शिंपडले. सुवर्णाच्या ताटात शेवटी दक्षिणा ठेवली. रुपयेहून मोहरांची अशी खूप मोठी दक्षिणा होती. मोजल्यास 10,000 एवढी रक्कम नक्कीच होईल. महाराजांना म्हणाला, महाराज, या ओट्यावरती मला एक राम मंदिर बांधायचे आहे. ते माझे मनोरथ पूर्ण करा ना. आणि गजाननाच्या चरणांवर डोकं ठेवून त्याने नमस्कार केला. महाराज म्हणाले, अरे पण आज मला काय केलंस हे तू? मी काय बैलपोळ्याचा बैल आहे की दसऱ्याचा घोडा? तो जानकी जीवन तुझी इच्छा पूर्ण करेल, पण मला ह्या दागिन्यांचा काय उपयोग? अरे हे सर्व विष आहे. मला त्याचा स्पर्शसुद्धा नको. तू किती मोठा श्रीमंत आहेस हे दाखवायला केलंस का हे प्रदर्शन? सांग मला बरं बच्चूलाला. हे सगळे सुखलाभ तुलाच शोभतात. तुम्हा प्रापंचिकांना ह्या सर्व गोष्टीचे लाभ. मी तर सगळीकडे नागवा फिरतो. मी आहे संन्यासी. माझा यजमान तर उभा विटेवरी. तो नाही का मला देणार हे सर्व वैभव? असं म्हणून महाराजांनी अंगावरील सर्व दागिने काढून चहूबाजूला फेकले. 2 पेढे खाऊन निघून गेले. हा प्रकार बघून लोकांना वाईट वाटले. तिथे काही कारंजाचे लोक हजर होते. ते म्हणाले, आमचा लक्ष्मण घुडे हा अभागी आहे. त्याने पण बच्चूलालाप्रमाणे पूजा केली, पण मनामध्ये त्याने धनाचा मोह धरला. दांभिकाची सेवा कशी स्वीकारणार भगवंत? शर्करा खंड म्हणून समोर कुचका दाणा ठेवला. त्याचं फलही लक्ष्मणाला तसंच मिळाले. या कृतीने वाटोळे झाले त्याचे. पण बच्चूलालाने मनापासून पूजा केलेली. त्याच्यावर संतकृपा झाली. ज्याच्यावर भगवंताची कृपा असते तो सदा सुखीच राहतो. समर्थांचा एक पितांबर नावाचा शिष्य होता. पितांबर शिंपी जातीचा. पितांबराने फाटके धोतर नेसलेले व तो मठामध्ये वावरत होता. तेव्हा महाराज त्याला म्हणाले, अरे पितांबर, असे फाटके धोतर का नेसतोस? तुझा पृष्ठभाग दिसतोय तो तरी झाकला गेला पाहिजे ना. नाव पितांबर आणि धोतर मात्र फाटके. हे म्हणजे असं झालं की नाव सोनूबाई आणि हातामध्ये कथिलाचा वाळा पण नाही. हा घे, मी तुला दुपेटा देतो, तो तू नेस. पितांबर महाराजांनी दिलेला दपेटा नेसला. हे अगदी असह्य झालं इतरांना. काही शिष्यमंडळी पितांबराला टोचून बोलू लागली, समर्थांच्या उपयोगी असे वस्त्र तू का परिधान केले आहेस रे? जे वस्त्र समर्थांच्या उपयोगी आहे ते तू का नेसलेस? कळली हो तुझी भक्ती. आता तू अजिबात इथे राहू नकोस समर्थांचा अपमान करायला. पितांबर म्हणाला की नाही हो, उलट महाराजांनीच मला हा पितांबर नेसायला दिला. मी उलट गुरूंचा मान ठेवला त्यांची आज्ञा ऐकून. शिष्यांमध्ये तेढ निर्माण झाली. ती मिटवण्यासाठी समर्थ पितांबरास म्हणाले, अरे पितांबरा, आता तू इथून जा बाळा. जाणते झाल्यावर घरट्यातून पिल्लू उडून जाऊ आकाशी कशी उंच भरारी घेते तशी तू घे. माझी अखंड कृपा तुझ्यावर कायम राहील. पितांबराच्या डोळ्यात पाणी आलं.
महाराजांना साष्टांग नमन करून तो पाठी वळून न बघता मार्गस्थ झाला. गुरुचा शब्द हा प्रमाण मानावा यासाठी हे किती थोर उदाहरण आहे. पितांबर त्यानंतर कोंडोलीला आला. वनात एक आंब्याचं झाड होतं, त्याच्या सावलीशी बसला. मनामध्ये सतत गजाननाचं स्मरण आणि चिंतन चालू होतं. रात्रभर तिथे बसला आणि सकाळी फांद्यांवर जाऊन बसला. आंब्याच्या झाडावर खूप मुंगळे होते, त्यामुळे कुठे बसावे ते पितांबराला कळतच नव्हते. एक मनुष्य झाडाच्या फांद्यांवर असा माकडासारखा फिरतोय हे पाहून गुराख्यांना खूप कौतुक वाटलं. ते एकमेकांना सांगत होते की आंब्याच्या झाडाच्या फांद्यांवरून हा फिरून आला, पण पडला नाही खाली. गजानन महाराजांच्या शिष्यांमध्ये असे सामर्थ्य असते. कदाचित हा त्यांचाच शिष्य असेल. चला आपण गावात जाऊन सगळ्यांना सांगूयात. आंब्याच्या झाडाजवळ मग सगळे लोक जमा झाले. नक्की कोण आलंय ते बघायला. बघून लोक म्हणायला लागले की अरे हा तर लहान मुलगा आहे, ढोंगी असावा हा. महाराजांचा थोर शिष्य जो भास्कर पाटील होता त्याचा नुकताच अडगाव नामे गावात अंत झाला. समर्थांचा शिष्य इथे कशाला येईल? परत एकदा विचारून बघूया त्याला, मग खरं खोटं ठरवूया. उगीच तर्क नकोत. एक माणूस पुढे झाला. पितांबराला त्याने विचारले, तुम्ही कुठून आलात? तुमचे गुरु कोण? पितांबर म्हणाला, मी शेगावीचा राहणारा व गजानन महाराज हे माझे गुरु. माझे नाव शिंपी पितांबर. त्यांनी आज्ञा केली म्हणून मी शेगाव सोडून इथे येऊन राहू लागलो. आंब्याच्या मुळाशी खूप मुंगळे होते म्हणून मी फांदीवर येऊन बसलो. लोक उगीच रागवारागवी करू लागले. पितांबरासी म्हणाले, उगीच चेष्टा करू नकोसा. काय म्हणे तर मी राजाची आवडती राणी. खळगी पोटाची भरण्यासाठी तुम्ही आला आहात ते सांगा. शामराव देशमुख त्या गावचे पितांबराला सोंगाड्या म्हणाले आणि ते म्हणाले की अरे स्वामी समर्थ गजानन हे प्रत्यक्ष परमेश्वर आहेत. त्यांच्या नावाला उगीच बट्टा लावू नकोस. महाराजांनी एकदा ऋतू नसताना आंब्याच्या झाडाला फळे आणली होती. त्यांनी फळे आणली, पण तू ह्या जीर्ण वृक्षाला नुसती पाने तरी आण तर तुला मानू, नाहीतर तुझी धडगत नाही. बळीराम पाटील ह्यांचा वठलेला आम्रवृक्ष आहे तो पर्णयुक्त कर. आमच्या समोर हे तू कर, नाहीतर सगळ्यांचा मार खाशी. हे ऐकून पितांबर घाबरला. बोलला, असं करू नका हो, माझी पूर्ण कथा ऐका. एकाच खाणीत हिरे आणि गारा एकत्र असतात, तसाच मी पण गारा आहे. मी अजिबात खोटं सांगत नाही. शामराव म्हणाले, अरे मग आता नुसती बडबड करू नकोस. तू तुझ्या सद्गुरूंचा धावा कर ना. त्यांच्या प्रभावाने का होईना झाडाला पाने येतील. पितांबराला मनातून इथे आड आणि तिथे विहीर असं वाटायला लागलं. पितांबराने हात जोडले, डोळे मिटून महाराजांचं त्यानं स्मरण केले. मुखाने तो महाराजांचे स्तवन करू लागला. महाराज गुरुराया, आता माझी सगळी भिस्त फक्त तुमच्यावर आहे. नारायण जसा प्रल्हादासाठी धावून आला त्याच्या हाकेला, तशीच माझी लाज आज महाराज तुम्ही ठेवा. तुमचा शिष्य तुम्हाला शरण आला आहे. गावातील सर्व मंडळी त्या वठलेल्या वृक्षाजवळ पितांबर काय करतो हे बघण्यासाठी जमली होती. तो म्हणाला, स्वामी, माझ्यामुळे तुम्हाला दोष लागू नये. तुमच्या वचनासाठीच ह्या वठलेल्या आम्रवृक्षाला पालवी आणा. तू पुष्प आहेस तर मी सूत, तू कस्तुरी तर मी माती, हे आहे सत्य. लोक मला गजाननाचा शिष्य म्हणतात. जे काही आहे श्रेय ते तुमचे आहे, माझे नाही. तुमच्या सांगण्यावरून मी इथे आलो आहे. आता मला ह्या संकटातून तुम्हीच मुक्त करा. गुरुराया, माझा अंत पाहू नका, धावून या. पितांबरासह सर्व गावकरी गजाननाचा गजर करू लागले. आणि काय आश्चर्य, पालवी फुटली की हो वृक्षाला. स्वप्नात आहोत का सत्यात हे लोकांना समजेना. फांदीतून शुभ्र असा चीक बाहेर आला. वठलेल्या वृक्षाला पूर्ण पालवी फुटली. सर्वांची खात्री पूर्ण पटली. गजाननाचा शिष्य म्हणून पितांबराला सर्व गावकरी कोंडिली गावात घेऊन गेले. मिरवणूक काढली, भव्य स्वागत केले. कोंडोलीतील लोकांचा उद्धार करण्यासाठीच महाराजांनी पितांबराला कोंडोलीला पाठवले होते. पितांबराचा मठही झाला कोंडोलीत आणि तिथेच त्याचा अंतही झाला. एक दिवस महाराज उद्विग्न चित्त होऊन एकाच ठिकाणी बसलेले. शिष्य विचारू लागले, महाराज काय झाले? महाराज म्हणाले, आमचा कृष्णा पाटील गेला, जो आम्हाला चिकणा सुपारी द्यायचा आणून. त्याची आठवण झाली. त्याचा मुलगा राम मोठा झाल्यावर देईल की नाही काय माहीत. म्हणून मला असं वाटतं ह्या मठात मी न राहावं. भक्त चिंतित झाले. महाराजांचे आपण चरण धरून विनवूया असा सर्वांनी विचार केला. बंकटलाल, मारुती सर्वांनी तसं केलं. महाराज, तुम्ही शेगाव सोडू नका. महाराज, इच्छा तुमची जिथे असेल तिथे राहा, पण शेगाव सोडून जाऊ नका. महाराज म्हणाले, तुमच्या गावात एकी नसून दुफळी माजलेली आहे. जी कोणाचीच जागा नसेल अशी जागा मला द्या.
अशी हकीकत ऐकून सर्व मंडळी चिंतेत पडली. बंकटलाल म्हणाला, महाराज, असं संकट नका हो घालू. सरकार देईल का अशी धार्मिक कृत्याला जागा? अहो, हे राज्य परक्यांचे आहे, म्हणून आम्हा कोणाचीही जागा घ्या मागून. आमची तयारी आहे त्याला. समर्थ म्हणाले, हे काय तुमचे अज्ञान? सच्चिदानंदाची ही सारी सृष्टी कित्येक राजे इथेवर या भूमीवर होऊन गेले. मग कशी ही सरकारची जागा? त्याचे नको भूषण. तुम्ही पूर्ण प्रयत्न तर करा, जागा मिळेल. पुढे आता काहीही बोलू नका. हरिपाटलाच्या हाताला नक्की यश येईल. सर्व मंडळी हरिपाटीलाकडे आली. त्याच्या सल्ल्याने एका जमिनीचा अर्ज पूर्ण केला. बुलढाण्याचा सर्वाधिकारी असलेला साहेब नामेकरी होत. त्याने अर्जावरून 1 एकर जागा दिली व म्हणाला, आत्ता 1 एकर जागा दिली आहे. तुम्ही 2 एकर मागितली होती. तुम्हाला नंतर अजून 1 एकर जागा देईल. आधी ही जागा करा व्यवस्थित. सरकारचा असा ठराव दफ्तरी नमूद आहे. बंकटलाल हरिपाटील हे पुढाकार घेऊन वर्गणी जमवत होते. द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम पण सुरू झाले. सत्पुरुषाचा हेतू पुरवण्यासाठी देव पण आतुर असतो. विठू पाटील हे डोंगरगावचे, लक्ष्मण पाटील वाडेगावचे, जगू आबा शेगावचे हे पुढारी होते वर्गणीचे. अशा प्रकारे श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ कथासाराचा 12वा अध्याय इथे पूर्ण होतो. गण गणात बोते, गण गण गणात बोते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महान शक्ती देवताय नमः.